रात्री कुणाचा फोन असेल? हॅलो, अने राजे, संदीप बोलतोय, इस्टेट एजंट. इतक्या रात्रीचं काम काढलं? काम म्हणजे आज सकाळी जी जमीन फायनल केली त्याचं टोकन आणून देताय ना उद्या, म्हणजे त्यानुसार वकिलांना बोलवून घेता येईल. एक मिनिट, कुठची जमीन आणि मी कधी बघितली ती? तुम्ही नाही राजे, मेघदत्त राजेंनी फायनल केली आहे. 2 करोडचं डील आहे, 40 लाख टोकन आहे. मेघदत्त, स्टॉप इट. अगं दिवसभर काम केल्यावर रात्री आंघोळ केल्यावर किती मस्त वाटतं सांगू. आजचा दिवस खरंच खूप चांगला गेला बघ. तू मला टॉन्ट मारतोयस ना, मला सुनवतोयस ना. तुला माहितीये माझा आजचा दिवस चांगला गेला नाहीये. सकाळच्या नाश्त्याची गोष्ट आत्ता रात्री जेवणापर्यंत घेऊन बसलीस तू. विसर ग ते सगळं. हे बघ रोमेला, अनयच्या आयुष्यात वहिनींचं जितकं महत्व आहे ना तितकंच माझ्याही आयुष्यात तुझं महत्व आहेच की. फक्त मी ते सारखं दाखवत बसत नाही इतकंच. आता हेच बघ ना, तू सतत माझ्या मागे लागली नसतीस तर मी ऑफिसला गेलोच नसतो, कामात लक्षच घातलं नसतं आणि आज ऑफिसच्या पहिल्याच दिवशी एक महत्वाचा निर्णय एकट्याने घेतला नसता. काय तू निर्णय घेतलास आणि अनयने तो तुला घेऊ दिला? वा, चला, कमीत कमी तुला तर तुझे हक्क मिळतायत. पण तू केलंस तरी काय? अगं रोमेला, मी काय म्हणतोय ते जरा नीट ऐक ना. अगं मी एका जमिनीची डील फायनलाइज केली आहे कंपनीसाठी, आणि ते सुद्धा अनयची मदत न घेता. काय सांगतोयस? खरंच? वा, मला वाटलं नव्हतं तू इतक्या लवकर ऑफिस मध्ये स्वतःचं जम बसवशील. हो, ती जमीन, अहो ती जमीन कुठल्या कुठे कंपनीपासून? मी बघितली ती जमीन, पाण्याच्या फारच जवळ आहे आणि पावसाळ्यात अर्धी पाण्याखाली जाते. तुम्हाला हे सगळं माहिती होतं ना? मग तुम्हाला नाही सांगता आलं दादाला? सांगितलं, पण त्यांना पाहता क्षणी आवडली ती जमीन. ते बोलले पण की पाण्याच्या जवळ म्हणजे कंपनीला फायदा होईल. त्यावर मी काय बोलणार? मेघदत्त दादा नवीन आहे, तुम्हाला इतपत पण नाही कळलं की डील फायनल करायच्या आधी माझ्याशी बोलावं म्हणून? मी बोललो त्यांना की अनय राजेंची बोलू आपण, पण ते बोलले की आता सगळे निर्णय मीच घेतो. अनय राजे, मग काय ठरवलंय तुम्ही? मला मेघदत्त दादाशी आधी बोलावं लागेल. मग मी डील फायनल समजू का? नाही, डील कॅन्सल करा. सॉरी. जाम भूक लागली मला. जेवायला काय आहे? सगळं तुमच्या आवडीचंच केलंय भाऊजी. आणि हो, रॉमिलानी सुद्धा काही पदार्थ बनवले. अनय नाही आले? मी बोलवलंय त्याला, आऊसाहेब येईलच तो. नाही, पण एक मिनिट. आज मला रोमिला बरोबर जेवायला बसायचंय. लग्न झाल्यापासून तिच्या बरोबर जेवायला बसण्याची संधी शोधत होतो मी. ती आज मला मिळाली. रोमिला, बस ना. रोमिला. मेघदत्त, तू हे काय करतोयस? अगं घास भरवतोय. यासाठीच तर तुझ्या बरोबर जेवायला बसायचं होतं मला. आपल्या लग्नात तुला घास भरवायचा राहूनच गेला होता, आठवतंय ना? तुमचं लग्न कोण विसरेल? सगळेच विधी तर राहून गेले. रॉमिला, आता निदान हे बघण्याचं भाग्य तरी लाभू द्यात आम्हाला. रोमिला. रॉमिला, अगं असंच कसा घास खाल्लास तू? घास खाण्याआधी नाव घ्यावं लागतं. चल, नाव घे बघू. मी ऐकलंय 1-2 वेळा, पण मला खरंच येत नाही. अगं प्रयत्न तरी कर. पैशांच्या गादीवर हिऱ्याचा लोड, सोन्याच्या ताटात चांदीची फोड, डॉलरच्या नोटांना मेघदत्तची जोड, या सगळ्याने होईल संसार गोड. वा 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 वा, क्या बात रो. रेवा, चल आता तू पण एक नाव घे बघू. नको, काय लाजताय की हो? घेऊन सोडा की हो नाव. वहिनी, आता होऊनच जाऊ दे. प्रयत्न करते. देवाच्या पुढ्यात भक्तीचा दिवा, घरात नांदो सुखांचा ठेवा, आनंद आणो प्रत्येक दिवस नवा,
साथीला माझ्या अनय हवा. वा, किती छान उखाणा घेतला जी तुम्ही. अहो पण अनयराजे आहेत कुठे? ते बघा आलेत. अनयराजे, अहो रेवानी आता किती छान उखाणा घेतला म्हणतो आम्ही. दादा, अरे मी हे काय ऐकतोय? तू असं सगळं कसं करू शकतोस? काय झालं अनय? अरे तू असं का बोलतोयस? वर मलाच विचारतोयस? अरे कुठच्याही जमिनीचा पूर्ण विचार न करता तू ती कशी विकत घेऊ शकतोस? अरे तूच म्हणाला होतास ना की मीही निर्णय घेऊ शकतो, मलाही ते अधिकार आहेतच. म्हणून आपला जेव्हा जमिनीचा विषय झाला ना, तेव्हा म्हटलं की हे काम आपणच करून टाकावं. अरे म्हणून कुठलीही जमीन विकत घ्यायची? एकतर त्या जमिनीकडे जाणारा रस्ता धड नाहीये. आपल्या कंपनीपासून खूप लांब आहे ती जमीन. तिथे कामगार कसे येणार? रॉ मटेरियलची ये जा कशी होणार? तू या सगळ्याचा काहीच विचार केला नाहीस? अरे पण हे सगळं आपण उभं करू शकणार नाही का? आपण काय पहिल्यांदाच असल्या ठिकाणी जमीन घेतोय? अरे पाण्याचा पुरवठा पण किती जवळ आहे तिकडे. अरे तोच तर प्रॉब्लेम आहे त्या जमिनीचा. पावसाळ्यात ती अर्धी जमीन पाण्याखाली जाते. दादा, इतकी साधी गोष्ट न कळण्या इतका निर्धास्त कसा राहू शकलास तू? आपल्या कंपनीचं नुकसान करायला निघाला होतास, ते सुद्धा पहिल्याच दिवशी. नक्की काय प्रॉब्लेम आहे तुझा अनय? त्याला न विचारता तू जमीन घेतलीस ना, हाच प्रॉब्लेम आहे त्याचा. रुमिला, तू मध्ये बोलू नकोस. आम्ही दोघं बोलतोय ना. अनय, तू प्लीज शांत हो आधी. अरे वा, तूही बोलू नकोस. इथे आमच्या दोघांमध्ये कोणीच बोलणार नाही. अरे दादा, तुला त्या जागेतले इतके प्रॅक्टिकल प्रॉब्लेम दिसले नाहीत, हाच मोठा प्रॉब्लेम आहे. हे बघ अनय, तू ज्या अडचणी सांगतोयस ना, त्या दूर करणं आपल्याला फारसं कठीण जाणार नाहीये. अरे आपण तिकडे प्रोजेक्ट सुरू करतोय म्हटल्यावर तिकडे आपोआपच रस्ते, पाणी, वीज या सगळ्या गोष्टी उभ्या राहतील. आणि जर पाण्याचं म्हणशील ना, तर अरे आपण तिकडे भर टाकू, हेवी फेन्सिंग करू. पण त्या पाण्याचा इतर वेळी आपल्याला केवढा फायदा होणार आहे हे लक्षात येतंय का तुझ्या? अरे पण एवढ्या मोठ्या फायद्यासाठी आपण लाखो रुपये असेच खर्च करायचेत का? म्हणजे या सगळ्या गोष्टी उभारण्यासाठी आपल्याला केवढा तरी पैसा गुंतवावा लागेल. आपल्याला कंपनीला पुढे आणायचंय, त्याचा तोटा करून अशी खड्ड्यात नाही घालवायची कंपनी. आणि अशी जमीन विकत घेतल्या घेतल्या असे करोडो रुपये अडकवून ठेवणं हा कुठला शहाणपणा आहे? अनय, हे सगळं काय चाललंय ते कळेल का आम्हाला? अहोसाहेब, दादा अशी जमीन विकत घ्यायला निघालाय की जी घेतल्या घेतल्या आपले करोडो रुपये अडकून पडले असते. त्या ब्रोकरचा फोन आला होता. त्यांनी 40 लाख रुपये मागितलेत. आता 40 लाख ही काय छोटी किंमत नाहीये ना. अनय, तू हा सौदा केला असतास तर हे 40 लाख रुपये तू उभे केले असतेच ना. मुळात व्यवहारात मी हा चुकीचा निर्णय घेतलाच नसता. काय चुकीचा निर्णय घेतला रे मी? अच्छा, म्हणजे तू काही केलंस तर बरोबर आणि मी काही केलं तर ते चुकीचं आहे का? दादा, मी असं म्हणत नाहीये, पण ह्या ठिकाणी एक्सपिरियन्स मॅटर करतो. मी तुझ्यापेक्षा ह्या उद्योगात जास्त वर्ष काढलीत. बाहेर जाऊन अनुभव घेऊन आलोय म्हणून बोलतोय. म्हणून तू मलाच निकामी ठरवायला निघालास? दादा, तुम्ही आधी भाऊजींचं ऐकून तरी घ्या ना. ते काही चुकीचं नाही बोलत आहेत. ए, तू मध्ये बोलू नकोस. हा आमचा घरगुती प्रश्न आहे. बाहेरच्यानी त्यात मध्ये पडण्याची गरज नाहीये. वर्धा, गप्प बसू. अनय, तू पहिल्याच दिवशी सगळ्यांना हे सांगायला निघालास ना की मी किती नालायक आहे आणि कंपनीची वाट लावीन मी. दादा, हे बघ, तुझा गैरसमज होतोय. मी असा काहीच प्रयत्न करत नाही. मला असं काहीच म्हणायचं नाहीये. माझा असा हेतू नाहीये दादा. तू उगाच मला. मग काय हेतू होता तुझा? मी काय म्हणतोय तू अजिबात समजून घेत नाहीयेस. पण तू मला समजून घ्यायला का सांगतोयस? तू घे ना समजून एकदा. अरे पण दादा. बास कर तुम्ही दोघेही आता. आता बघा तुम्ही जाऊसाहेब, सकाळी मारे अनयची बाजू घेऊन बोललात ना. बघा आमच्या मेघदत्ताला कसं कमी लेखतो ते. आणि अनय,
हे सगळं फक्त तुझ्या मालकीचं नाहीये, आमचाही हक्क आहे यावर. माझा तर कायद्याने हक्क पोचतोच. आम्हीही निर्णय घेऊ शकतो ना. पण म्हणून चुकीचे निर्णय घेणार आहात तुम्ही. अने जरा शांत हो बाळा. आई तुला यातलं काहीच माहिती नाहीये. तू थांब जरा. बाज झालं. घर आहे का बाजार? आणि जेवायच्या वेळेला असे विषय कुणीही काढायचे नाहीत म्हणतो आम्ही. चला जेवायला बसा. मला भूक नाहीये. अनय, अनय थांब. अनय, काय चुकीचा निर्णय घेतला रे मी? अच्छा, म्हणजे तू काही केलंस तर बरोबर आणि मी काही केलं तर ते चुकीचं आहे का? दादा मी असं म्हणत नाहीये, पण ह्या ठिकाणी एक्सपिरियन्स मॅटर करतो. म्हणून तू मलाच निकामी ठरवायला निघालास? आणि तू पहिल्याच दिवशी सगळ्यांना हे सांगायला निघालास ना की मी किती नालायक आहे आणि कंपनीची वाट लावेल. अनय, मी तुझी अवस्था समजू शकते, पण इतकं चिडायचं नसतं रे. तू किती टोकाचं बोललास खाली. भावनेच्या भरात येऊन ते काही बोलले असतील तर तू समजुतीने घ्यायला हवं होतंस. मीच का समजून घ्यायचं? आणि मला कोण समजून घेणार? अरे काही झालं तरी शेवटी ही सगळी घरातली माणसं आपलीच आहेत ना. आणि घर म्हटलं की सगळ्यांचे स्वभाव हे वेगवेगळे आलेच. आणि मला माहितीये, तू जरी धाकटा असलास ना तरी तू खूप समजूतदार आहेस. या सगळ्या गोष्टी तू समजून घेऊ शकतोस, हो ना? देवा, पण मला अनय, मेघदत्त भाऊजींनी आतापर्यंत आपल्याला खूप साथ दिलीये, हे विसरलायस का तू? अगदी कालपर्यंत आलेल्या संकटांमध्ये सुद्धा त्यांनी आपल्याला साथ दिली. मी वाड्यात आल्यानंतर मला जे काही त्रास झाले त्यात भाऊजी ठामपणे माझ्या पाठीशी उभे होते. आणि आता ते थोडेसे चिडलेत, रागावून तुला काही बोलले तर इतकं वाईट वाटून घ्यायची काय गरज होती? मला असं वाटतं की तू शांत राहिला असतास ना तर प्रकरण इतकं वाढलंच नसतं. म्हणजे माझीच चूक आहे असं म्हणायचंय का तुला? दादाची यात काहीच चूक नाहीये असं तुम्हाला सगळ्यांना वाटतंय ना? हे बघ रेवा, ही कंपनी आपल्या सगळ्यांचीच आहे आणि जितकी मेहनत काकासाहेबांनी आणि बाबांनी घेतली आहे ना तितकीच मेहनत मी सुद्धा या ऑफिसमध्ये घेतली आहे. आणि माझ्या कामाच्या बाबतीत कुठचाही हलगर्जीपणा झालेला मला सहन होणार नाही. हो हो, मला पटतंय, तुझं बोलणं पटतंय मला. पण ज्या पद्धतीने तू खाली बोललास ना ती पद्धत चुकीची होती. अनय, तुला तुझा मुद्दा समजावून सांगायचा आहे ना त्यांना, मग एकांतात शांतपणे समजाव ना. खाली सगळ्यांसमोर बोलायची काय गरज होती? त्यांना किती वाईट वाटलं असणार. मला असं वाटतं की तू त्यांची माफी मागायला हवीस. घरातल्या कुठल्याही बाबतीत मी तुला सल्ले देतो नाही ना? मग ह्या बाबतीत तू मला सल्ले देऊ नकोस. ज्या विषयाची तुला माहिती नाहीये त्या विषयाबद्दल काही बोलू नकोस. काय करायचं आणि काय बोलायचं ते मला बरोबर कळतंय. अरे अनय, या घरात आल्यापासून माझं एक काम धड होत नाही. सगळे फासे उलटेच पडतायत. मगाशी मला समजत होतास ना, आता पाहिलंस कसा अन्याय चाललाय ते? रोमिला, काय बोलतेस तू हे? मेघदत्त, आताही आपल्या डोळ्यांवर पट्ट्या बांधून बसलायस तू. बघितलंस ना आपल्या भावाचे रंग? पूर्वी अने अने रेवा रेवा करत थकत नव्हतास आणि मी काही सांगायला गेले तर माझ्यावरच हतत होतास. आता तुझ्यावर रडण्याची पाळी आली आहे. हे बघ मेघदत्त, आता ही वेळ गेली नाहीये. जरा डोळे उघड स्वतःचे. रोमिला, गप्प बस जरा. मला अजून माझं काय चुकलंय ना तेच समजत नाहीये. अजून काय समजतंय तुला? ते तुझा वापर करून घेतायत, तुझ्या भोळेपणाचा फायदा उचलतायत.
आणि रेवाच अनयला हे सगळं करायला सांगते. आता सगळी संकट निघून गेलीत ना. सुमित्राचं भूत, अवनी, हे सगळं. राजगादीचा उपभोग घेताना आपली अडचण होत असेल ना त्यांना. मला त्या राजगादीची काहीही पडलेली नाहीये. मी फक्त तिकडे प्रामाणिकपणे काम करायला गेलो होतो, इतकंच. तू का काही मागतोयस त्यांच्याकडे? अनय स्वप्नीलच्या खुनात आज जाणार होता. तूच त्याला वाचवलंस ना. आहे का काही जाणीव त्यांना? आता तरी सावध हो आणि हुशारीने वाघ. आपणही सरनोबत आहोत मेघदत्त, हे विसरू नकोस तू. जर तू भोळेपणा नाही सोडलास ना तर रेवा लवकरच आपल्या रस्त्यावर आणेल. सगळे भाऊजींच्या गरीब स्वभावाचा फायदा घेत आहेत. ही रोमिला आणि मेघदत्त कंपनी ताब्यात घ्यायची स्वप्न रंगवतात. आणि ही अशी माणसं ताईला आपलीशी वाटतात आणि त्यांच्यासाठी ती भाऊजींना माफी मागायला सांगते. कमालच आहे ताईची. काय बडबडतेस? काय झालंय तरी काय? बाबा, तुमची लाडकी मुलगी आहे ना, ती या घरातल्यांसाठी भाऊजींना कमीपणा घ्या असा सल्ला देते. पण मला सांग, तू का बोलतेस या प्रकरणात? आपण इथे पाहुणे आहोत हे लक्षात ठेव. आणि रेवाला कळतं कुठे आणि काय बोलायचं ते. तुझ्यापेक्षा जास्त चांगलं कळतं. हो, मला पण तेच वाटत होतं. पण आज तर कमालच केली आहे तिने. बाबा, तिने चक्क भाऊजींना मेघदत्तांची माफी मागायला सांगितली आहे. आणि ते पण भाऊजींची काहीही चूक नसताना. ते मेघदत्त किती अरेरावीने बोलत होते भाऊजींशी. त्यातून ती रॉमिला, ती पण साथ देत होती. आणि या सगळ्या प्रकरणात ताई एका शब्दानेही भाऊजींच्या बाजूने बोलली नाही. हे चुकीचं नाहीये का? नाही, अजिबात नाही. वर्धा, अगं कुटुंब म्हटलं आणि त्यातून सुद्धा ते एकत्र कुटुंब म्हटलं की सुनेनं फक्त आपल्याच नवऱ्याची बाजू घेणं योग्य नाही. आणि सगळ्या कुटुंबाचा जी विचार करते तीच आदर्श सून असते. आणि मला अभिमान आहे, माझी रेवा तशी आहे. एवढ्या मोठ्या कुटुंबामध्ये राहून सुद्धा ती सगळ्यांची काळजी करते. हे बघून माझं काळीज अगदी सुपा एवढं झालंय. भाऊजी, तुम्ही देवघरात? बरं झालं आलात. नाहीतरी आपल्या घरातले पुरुष कधीच आरतीला येत नाही. आता तुम्ही आलात ना, आता बाकीच्यांनाही सवय लागेल. आता सगळ्यांना काही सवयी नव्यानेच लावाव्या लागणार आहेत बहुतेक. चला, आरती द्या. वहिनी, आज मी सर्वांना आरती देतो. आऊसाहेब, रोमेला. आऊसाहेब, मेघदत्त, अनयराजेंना ही आरती द्या. मला ऑफिसला जायला उशीर होतोय.